आजच्या प्रयोगाचे नाव आहे स्लाइम बॉल. या प्रयोगाचा उद्देश म्हणजे स्लाइम बॉल तयार करताना घडणारे रासायनिक बदल हे समजून घेणे. नमस्कार मित्रांनो, मी माय सायन्स लॅब तर्फे मंगेश. तर जाणून घेऊया या प्रयोगाचे तत्व. स्लाइम बॉल तयार करताना एक चिकट, मुलायम आणि मऊसर असा गोळा तयार होतो. हे पॉलिमरायझेशन म्हणजे क्रॉस लिंकिंग याच्या तत्वावर आधारित आहे, जेथे छोटे अणू किंवा रेणू हे आपसात जोडले जाऊन एक वेगळा पदार्थ तयार होतो. चला मग जाणून घेऊया या प्रयोगाला लागणारे साहित्य. ते म्हणजे ग्लू, बोरॅक्स पावडर, कॉर्नस्टार्च, अन्न कलर, बीकर, प्लास्टिक बाउल, प्लास्टिक स्पॅच्युला, प्लास्टिक चम्मच, हात मोजे आणि पुरेसं पाणी. चला मग आता प्रयोगाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपलं साहित्य या प्रकारे टेबलवर मांडून घ्यायचं. त्यानंतर ग्लव्स घालून घ्यायचे. ग्लव्स घातलेले आहे. आता यामधला बाटलीमधला ग्लू घ्यायचा आणि या बीकर मध्ये काढून घ्यायचं. यामध्ये आपण ग्लू काढून घेतलेला आहे. यामध्ये आपण 30 ml पाणी मोजून टाकूया. हे बघा, हे जे मेजरिंग सिलेंडर आहे, 30 ml पाणी याला आपण मोजून टाकूया आणि हे यामध्ये आपण टाकूया आणि हे मिश्रण 4 ते 5 मिनिट असं ढवळून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित 4-5 मिनिटापर्यंत याला ढवळायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित गुडगुडीत मिश्रण तयार होईल. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आपण याला थोडं बाजूला ठेवूया. त्यानंतर कॉर्नस्टार्च घ्यायचा आहे 3 ग्राम. हे आपण दुसऱ्या बॉल मध्ये टाकून घेऊया. आपण याच्यात कॉर्नस्टार्च काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण पुरेसं पाणी घालूया आणि हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित ढवळून घेऊया. आता हे दोन्ही मिश्रण आपल्याला या बॉल मध्ये ओतून घ्यायचे आणि इथे हे व्यवस्थित मिसळून घ्यायचे. आता आपल्याला यामध्ये 5 ml पाणी घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडासा अन्न कलर टाकायचा. यामध्ये 5 ते 10 थेंब आपण फूड कलर म्हणजे अन्न कलर टाकून घेऊ. हा व्यवस्थित याला ढवळून घेऊया आणि हा कलर आपण या मिश्रणामध्ये टाकून घेऊया आणि याला व्यवस्थित मिळवून घेऊया. आता एका याच्यामध्ये आपल्याला हे बोरॅक्स पावडर घ्यायचं आहे आणि याच्यात थोडस पाणी घालूया आणि हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे. आणि हे बोरॅक्स पावडर जोपर्यंत याच्यात विरघळत नाही तोपर्यंत याला ढवळत राहायचं. याला 5 मिनिटं झालेले आहेत. हे आपलं मिश्रण सगळं एकजीव झालेला आहे. आता याला आपण यामध्ये टाकून घेऊया आणि याला सुद्धा व्यवस्थित मिक्स करू. आपल्याला वाटत असेल हे मिश्रण थोडं पतलं झालं असेल, त्याला आपण अजून कॉर्नस्टार्च पावडर याच्यात टाकून याला मिश्रण ढवळून घेऊ. हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. आपण याचे छोटे छोटे आपण बॉल तयार करून या प्रकारे आपल्याला छोटे छोटे बॉल तयार करून घ्यायचे आहे. याचा चिकटपणा कमी होईपर्यंत आपल्याला थोडा याला वाळू द्यावं लागेल. त्यानंतर हा बॉल खेळण्यासाठी आपला तयार. हा झाला आपला स्लाइम बॉल तयार. आता इथे काय झाले, इथे एक रासायनिक बदल झाला आहे. आपण जे बोरॅक्स पावडर, कॉर्नस्टार्च आणि ग्लू यांना एकत्र केले त्यापासून एक वेगळा पदार्थ तयार झाला आहे. तो आहे रासायनिक बदल आणि हा बदल आपल्याला उलटवता येत नाही. या पदार्थापासून दुसरा म्हणजे जो पदार्थ मूळ होता तो मूळ पदार्थ आपल्याला तयार करता येत नाही. यातून आपण काय शिकलो? यातून शिकलो की स्लाइम बॉल तयार करणे हा
रासायनिक बदल आहे, जिथे मूळ पदार्थापासून एक वेगळाच पदार्थ तयार होतो आणि आपल्याला मूळ पदार्थ उलटवता येत नाही. आता जाणून घेऊया याचे उपयोग. पहिला उपयोग आहे शैक्षणिक उपयोग, जिथे रासायनिक बदल काय असतो याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी हा प्रयोग करता येतो. या प्रयोगासंदर्भात जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर स्क्रीनवर दिलेल्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.